नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 15 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूयात, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, 2018 नंतर निपाह विषाणूचा 7वा रुग्ण अलीकडेच कोठे आढळला आहे? तर केरळमध्ये। यानंतर अलीकडेच कोणती विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनणार आहे? तर दिल्ली विधानसभा। यानंतर तिरंदाजी विश्वचषक 2025 स्टेज 2 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर शांघाय, चीन यानंतर 2025 मध्ये कोणत्या तारखेला 8वा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे? तर 12 ते 18 मे 2025 यानंतर जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे बुक नुकतेच कोणी लिहिले? तर बंडारू दत्तात्रय यांनी लिहिले आहे। यानंतर 36 फॉर 36 प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू होणार आहेत? तर ओडिशा या राज्यामध्ये सुरू होणार आहेत। यानंतर मित्रांनो, जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे? तर चीनमध्ये। यानंतर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येणार आहे? तर अमेरिकामध्ये। पुढील प्रश्न कालचा, तर 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन नुकतेच कोणत्या राज्यामध्ये करण्यात येत आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये। यानंतर 10वा प्रश्न, तर भारत बोध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर नवी दिल्लीमध्ये। यानंतर मित्रांनो, कालचा शेवटचा प्रश्न होता आपला, तर खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन व्हिसा लॉन्च केलेला आहे? तर व्हिएतनाम या देशाने लॉन्च केला आहे। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर महाराष्ट्रातील भारत देशाचे नवीन सरन्यायाधीश नुकतेच कोण ठरणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भूषण रामकृष्ण गवई ठरणार आहेत। कोण आहेत ते? तर भूषण रामकृष्ण गवई। ठीक आहे। तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्रातून सरन्यायाधीशपदी पोहोचलेले 7वे व्यक्ती ठरले आहेत। तर त्यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। तर त्यांचा जन्म अमरावती महाराष्ट्र येथे झाला असून ते पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत। यानंतर आपण स्टॅटिक जीके पाहूयात मित्रांनो, या प्रश्नाचे महत्त्वाचे आहे, लक्ष द्या स्टॅटिक जीके कडे। तर भूषण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत। तर महाराष्ट्रातून 7वे, पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश ठरले आहेत। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा मित्रांनो, लक्ष द्या प्रश्नाकडे। तर बगलिहार जलविद्युत प्रकल्प धोरण नुकतेच कोणत्या नदीवर बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, चिनाब या नदीवर। कोणत्या नदीवर? तर चिनाब या नदीवर। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर मधील रामबन येथील चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे अनेक दरवाजे भारताने वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर उघडल्याचे वृत्त आहे। यानंतर मित्रांनो, चिनाब नदी ज्याचा अर्थ आहे चंद्र नदी असा, तर ती सिंधू नदीची एक प्रमुख उपनदी आहे। तर यानंतर हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पिती जिल्ह्यातील तांडी येथे चंद्रा आणि भागा नद्यांच्या संगमावरून ते उगम पावते। यानंतर त्यांच्या वरच्या भागात तिला चंद्रभागा असेही म्हणतात। तर ती जम्मू आणि काश्मीर मधून वाहते, नंतर नैऋत्येकडे पाकिस्तानात वळते, तर त्रिमुज जवळ डोलम नदीला मिळते आणि नंतर सतलज नदीत विलीन होते। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न आहे तिसरा। तर वर्ल्ड लॉ काँग्रेस पुरस्कार मिळवणारे नुकतेच पहिले भारतीय वकील कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, भुवन रिभू बनले आहेत। कोण? तर भुवन रिभू। यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर बाल न्यायासाठी भारताच्या लढ्याला ऐतिहासिक मान्यता देत प्रसिद्ध वकील आणि बाल हक्क कार्यकर्ते भुवन रिभू हे वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन कडून सन्मान पदक मिळवणारे
पहिले भारतीय वकील बनले आहे. तर डोमिनियन रिपब्लिकमध्ये झालेल्या वर्ल्ड लॉ काँग्रेस 2025 दरम्यान त्यांना प्रदान करण्यात आलेला हा सन्मान कायदेशीर सुधारणा, न्यायालयीन हस्तक्षेप आणि वकिलीद्वारे बाल शोषण दूर करण्यासाठी रिबू यांच्या 2 दशकांच्या वचनबद्धतेची दखल घेतो. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या ठिकाणच्या पोलिसांनी नई दिशा नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. कोणत्या? तर नवी दिल्ली. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नवी दिल्ली पोलिसांच्या नई दिशा या कार्यक्रमामुळे दिल्लीमधील महिलांना आणि अल्पसंख्याकांना सक्षम करण्याचा उद्देश आहे. यानंतर नई दिशा हा कार्यक्रम दिल्ली पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये महिला व अल्पसंख्याक गटातील लोकांना सक्षम करण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाते. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 5वा. तर भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमन पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, MN श्रीनिवासू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या म्हणजे IAMAI चे चेअरमन पदी बिल्डेस्कचे सहसंस्थापक MN श्रीनिवासू यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर त्यांनी ड्रीम स्पोर्ट्सचे सहसंस्थापक आणि CEO हर्ष जैन यांची जागा घेतली आहे. तर श्रीनिवासू यांचा कार्यकाळ 2025 ते 2027 या 2 वर्षांचा असणार आहे. यानंतर त्यांच्या सोबत रिझर्व्ह पेचे सहसंस्थापक आणि CEO हर्षिल माथुर यांची उपाध्यक्षपदी, तर फोन पेचे संस्थापक आणि CEO समीर निगम यांची कोषाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न 6वा. तर 23 ते 28 मे दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होऊ शकते, तर त्यांचे संभाव्य नाव काय असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, शक्ती हे नाव असणार आहे. काय नाव असणार आहे? तर शक्ती हे नाव असणार आहे. तर मित्रांनो यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच IMDच्या अंदाजानुसार 16 ते 22 मे 2025 दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे, जो 23 ते 28 मे दरम्यान चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊ शकतो. तर या संभाव्य चक्रीवादळाचे नाव काय असणार आहे? तर शक्ती हे नाव असणार आहे, जे श्रीलंकेने प्रस्तावित केले आहे. यानंतर मित्रांनो शक्ती चक्रीवादळ ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील खुलना व चटगाव या किनारी भागांना प्रभावित करू शकते. तर या भागांमध्ये जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि किनारी भागात पूर येण्याची शक्यता आहे. तर संबंधित प्रशासनांनी तयारी केलेली असून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले दिसून आले. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कोणत्या राज्यात बांधण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग येथे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर यशस्वीरित्या खोदली आहे. यानंतर मित्रांनो आपण अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक. कोण आहेत सध्याचे राज्यपाल? तर कैवल्य त्रिविक्रम परनाईक. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना. तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न विचारत असतो. तर आपले हजारो व्ह्यूज जाऊन सुद्धा खूप कमी विद्यार्थी कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हा सर्वांना मनापासून विनंती आहे की तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. तर प्रश्नाला सुरुवात करूया. तर UPSCच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अजय कुमार यांची. कोणाची? तर अजय कुमार यांची. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या अध्यक्षपदी माजी संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्यांनी 1985च्या बॅचमधून केरळ केडरमधून IAS अधिकारी म्हणून सेवा केली आहे। तर त्यांनी संरक्षण मंत्रालयामध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत, ज्यामध्ये 2020 मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS पदाची निर्मिती आणि 2022 मध्ये अग्निवीर योजना यांचा समावेश आहे। यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली UPSCच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याची अपेक्षा आहे। तर यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा। तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चीन या देशामध्ये उघडण्यात आले आहे। कोणत्या देशामध्ये? तर चीन या। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल चीनमध्ये उघडण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, सिंगुआ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी विकसित केलेल्या एजंट हॉस्पिटल या आभासी हॉस्पिटलमध्ये 42 AI डॉक्टर आणि 4 AI नर्स आहेत। यानंतर हे हॉस्पिटल दररोज 3000 रुग्णांवर उपचार करू शकते आणि 93.06% अचूकतेने निदान करते। यानंतर या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश आहे वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आणि आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम बनवणे। यानंतर 10वा प्रश्न, तर तालिबान सरकारने कोणत्या देशात बुद्धिबळ खेळावर बंदी घातलेली दिसून येत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अफगाणिस्तान या। कोणत्या? तर अफगाणिस्तान या। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी घातलेली दिसून आली। तर मे 2025 मध्ये तालिबानने बुद्धिबळाला हराम धर्मविरोधी घोषित केले आहे। तर काय हराम म्हणजे काय? तर धर्मविरोधी असे घोषित केले, कारण या खेळामध्ये जुगाराचा संभाव्य संबंध असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तर या निर्णयामुळे अफगाणिस्तानमध्ये नॅशनल चेस फेडरेशनचे कामकाजही स्थगित करण्यात आलेले आहे। तर ही बंदी तालिबानच्या कठोर इस्लामी नियमांच्या अंमलबजावणीचा भाग आहे, ज्यामध्ये मनोरंजन आणि खेळांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत, कारण महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर प्रश्नाकडे लक्ष द्या। तर श्रीलंकामध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपल्या भारत देशाने जिंकले आहे। कोणी जिंकले आहे? तर आपल्या भारत देशाने। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर श्रीलंकेमध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद भारताने नुकतेच जिंकले आहे। तर अंतिम सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला। तर या विजयानंतर भारताच्या महिला संघाने चांगली एकता, खेळ कौशल्य आणि अनुभवाचे उत्तम प्रदर्शन दाखवले आहे। तर हा विजय आगामी स्पर्धांसाठी प्रेरणादायी ठरेल। यानंतर स्टॅटिक जीके पाहूयात आपण या प्रश्नाचे महत्त्वाचे 1 लाईन मध्ये। तर भारतीय महिला क्रिकेट संघ ICC अंतर्गत येतो। तर हरमनप्रीत कौर कर्णधार आहे आणि BCCI संघाचे संचालक करते। यानंतर 12वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर हा प्रश्न आपण दिनविशेषवर घेतलेला आहे। तर 15 मे रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज कसा महत्त्वपूर्ण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कुटुंबाच्या कल्याणासाठी जागरूकता वाढवणे यासाठी महत्त्वपूर्ण आहे। यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कुटुंबाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करतो आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी जागरूकता वाढवण्याचा उद्देश आहे। तर हा दिवस कुटुंबातील सदस्यांमधील सामाजिक आणि भावनिक संबंध तसेच कुटुंबांची सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका सुधारण्यासाठी साजरा केला जातो। तर यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे। तर प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त मी 200 लाईक ठेवलेला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 200 लाईक पूर्ण करताल। तर प्रश्न पाहूयात। तर अलीकडेच कोणती विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनणार आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।